तर स्वागत आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जवळपास 60 ते 70% महिलांना जे आहे ते 7500 रुपये पूर्ण या ठिकाणी मिळालेले आहे। पण जवळपास 30 ते 40% महिला अशा आहेत की ज्यांना अजूनपर्यंत त्यांच्या खात्यात एकही रुपया आला नाही किंवा त्यांना कमी पैसे मिळाले, म्हणजे 1500 3000 आले। काही महिलांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत एकही रुपया आला नाही। तर ज्या महिलांना पूर्ण पैसे मिळाले त्या निवांत बसलेल्या आहेत, त्यांना काहीच टेन्शन नाही। आता त्यांना माहित आहे की आपले हे पैसे आले तर पुढचे पैसे येणारच आहे। पण ज्यांना अजूनपर्यंत एकही रुपया आला नाही किंवा कमी पैसे मिळाले, असे दोन प्रकारच्या महिलांच्या मनात आता प्रश्न आहे की आपले पुढचे पैसे येणार का, किंवा आपले आता इलेक्शन नंतर कोणत्या खात्यामध्ये पैसे येणार, आपले पैसे येणार की नाही। हे सर्वात मोठ्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहे या व्हिडिओमध्ये। म्हणजे जे काही 2 महिन्यापासून जे डोक्यामध्ये तुमच्या प्रश्न सर्व निर्माण झालेले आहे, पोस्ट बँकचं अकाउंट काढलेलं आहे, आता डीबीटी आधार सेटिंग झालं, सर्व झालं, ऍक्टिव्हेट झालं, पण अजूनपर्यंत पैसे का आले नाही। तर बघा, या प्रश्नाचं आता 100% समाधान आणि 100% उत्तर मी या ठिकाणी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देत आहे। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर व्हिडिओ स्टार्ट करूया की सरकारने आपल्या खात्यात पैसे टाकण्याचा प्रयत्न केला की नाही, सरकारने पैसे पाठवले तर आपल्यापर्यंत पोहोचले का नाही, हे कारणच आतापर्यंत आपल्याला सापडत नव्हतं। पण आता आपल्याला सर्वच कारण सापडलेले आहे आणि आपण या ठिकाणी तुम्हाला मी 2 कामं करायला सांगणार आहे। ते 2 कामं तुम्हाला या व्हिडिओ नंतर करायचं आहे। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला ते 2 कामं केल्यानंतर तुमचे पैसे येणार की नाही, कधी येणार, आणि आता तुम्हाला पुढे काय करावं लागणार, सरकारने कोणत्या कोणत्या तारखेला तुमचे पैसे पाठवले पण तुमच्या खात्यात ते का पोहोचले नाही, हे सुद्धा कारण तुम्हाला या ठिकाणी पूर्ण माहीत होणार आहे। आणि प्रत्येक महिला, प्रत्येक अर्जदाराला ही माहिती त्यांना मिळणार आहे। तर बघा, आपल्या एका व्ह्यूअरने या ठिकाणी कमेंट केलेलं आहे, त्यांचं नाव किरणताई आहे। त्यांनी कमेंट केलेली आहे की मी ऑनलाईन चेक केलं। आता ऑनलाईन कसं चेक करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणारच आहे। त्यांनी ऑनलाईन चेक केलं की त्यांच्या अर्जावर त्यांनी चेक केलं की 27 तारखेला सरकारने माझे पैसे पाठवले होते, पण बँक सीडिंग किंवा बँक बंद असल्यामुळे, अकाउंट बंद असल्यामुळे ते पैसे माझे पोहोचले नाही। त्यानंतर मग त्यांनी पोस्ट बँकचं अकाउंट काढलं। तर पोस्ट बँकचं अकाउंट काढायच्या आधी, म्हणजे 6 तारखेला त्यांनी पोस्ट बँकचं अकाउंट काढलं असेल किंवा 5 तारखेला पोस्ट बँकचं अकाउंट काढलं असेल। नंतर त्यांचं अकाउंट ऍक्टिव्हेट कधी झालं, 8 तारखेला। 8 तारखेला डीबीटी आधार सेटिंग झालं, पण सरकारने त्यांचा दुसरा प्रयत्न कधी केला पैसे पाठवण्याचा, दुसरा प्रयत्न 7 तारखेला केला। त्या ठिकाणी त्यांनी कमेंटमध्ये स्पष्टीकरण पूर्ण लिहिलेलं आहे की सरकारने माझे पैसे जे आहे ते 26-27 तारखेला टाकले होते, पण माझं बँकेचा टेक्निकल इश्यू असल्यामुळे, आधार सेटिंग ऍक्टिव्हेट नसल्यामुळे ते पैसे कॅन्सल झाले। त्यानंतर सरकारने परत दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे टाकण्याचा प्रयत्न केला, पण एक दिवस कमी असल्यामुळे, म्हणजे सरकारने 7 तारखेला पैसे टाकण्याचा प्रयत्न केला पण त्यांचं सीडिंग जे आहे ते 8 तारखेला ऍक्टिव्हेट झालं, त्यामुळे त्यांना दुसऱ्या टप्प्यात सुद्धा त्यांच्या खात्यात पैसे मिळालेले नाही। आता त्यांनी हे सर्व कुठे चेक केलं, तर त्यांनी त्यांच्या अर्जावर ऑनलाईन चेक केलं। कोणत्या ठिकाणी, तर ते सर्वात पहिलं काम तुम्हाला करायचं आहे, तुम्हाला सुद्धा त्याचप्रमाणे चेक करायचं आहे जसं या ताईने चेक केलं की आपले पैसे कुठे अडकले, सरकारने आपले पैसे टाकले की नाही, आणि यापुढे आपल्याला पैसे मिळणार की नाही। तर बघा, सर्वात पहिलं काम तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे, तुम्हाला तुमचा अर्ज ओपन करायचा आहे। आयडी पासवर्ड लॉग इन करून पोर्टलवर अर्ज भरला असेल, घरी भरला असेल, मोबाईलवर भरला असेल तर घरी चेक करा। बाहेर कुठे सेतू केंद्रावर, अंगणवाडी सेविका यांच्याकडे भरला असेल तर त्या ठिकाणी त्यांना भेट द्या आणि त्यांना अर्ज ओपन करून सांगा। आणि तुमचा अर्ज ओपन केल्यानंतर तुमच्या समोर बघा, या ठिकाणी 2 ऑप्शन येतील। सर्वात आधी जे आहे ते अपडेट आलेली आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं जे पोर्टल आहे त्यावर अपडेट आलेली आहे आणि 2 बटन आलेले आहे। या टॉपिकवर मी सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे। एक संजय गांधीचं बटन आलेलं आहे, संजय गांधी निराधार योजना। दुसरं बटन आलेलं आहे त्या ठिकाणी पेमेंटचं, म्हणजे तुम्हाला आता संजय गांधी निराधार योजनेचं जर बटन आलं असेल, त्या ठिकाणी यस दाखवत असेल, तर तुम्हाला यानंतर पैसे मिळणार नाही, कारण तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ तुम्ही आधीपासून घेत आहात, त्यामुळे तुमचे पैसे बंद होणार। तर बघा, संजय गांधी निराधार योजनेवर मी हा एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, त्यावर मी पूर्ण स्पष्टीकरण दिलेलं आहे, ज्यामध्ये त्यांना संजय गांधी निराधार योजनेचं बटन आलेलं आहे। दुसरं बटन आहे पेमेंटचं, आणि त्याच पेमेंटच्या बटनमध्ये ओपन केल्यानंतर तुम्हाला दिसून येते तुमचे पैसे, पहिली किस्त कोणत्या बँकेत गेली, दुसरी किस्त कोणत्या बँकेत गेली, किंवा सरकारने पहिली दुसरी किस्त टाकली ते कशामुळे फेल झाली, तुमचा टेक्निकल इश्यू काय होता, त्यामुळे सरकारने पैसे पाठवून सुद्धा तुमच्या खात्यामध्ये का पोहोचले नाही, त्या ठिकाणीच तुम्हाला पूर्ण स्पष्टीकरण या ठिकाणी मिळत आहे। तुमचे पैसे जर कोणत्या खात्यात गेले असेल, त्या ठिकाणी पेड दाखवत असेल, तर ते खातं तुम्हाला चेक करायचं आहे। तर बघा, दुसरं काम तुम्हाला काय करायचं आहे, तर दुसरं काम तुम्हाला करायचं आहे की तुमचं डीबीटी आधार सीडिंग जे आहे ते तुम्हाला आता चेक करायचं आहे। तुमचं डीबीटी आधार सेटिंग हे ऍक्टिव्हेट आहे का, कोणत्या बँकेमध्ये ऍक्टिव्हेट आहे, हे सर्वात आधी चेक करा। त्या टॉपिकवर सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे। या 3ही व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे, तुम्ही पाहून घेऊ शकता। तर बघा, सर्वात आधी त्या ताईची मी तुम्हाला एक कमेंट वाचून दाखवली। त्या ताईने जे आहे
8 तारखेला आपलं डीबीटी आधार सेटिंग ऍक्टिव्हेट केलं, पण सरकारने त्याआधी 2 वेळा त्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचं डीबीटी सेटिंग ऍक्टिव्हेट नसल्यामुळे त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही. त्यांनी पोस्ट बँकचं अकाउंट काढलं होतं. ठीक आहे, मग हे सर्व प्रकार, मग हाच प्रकार जे आहे ते तुमच्यासोबत सुद्धा झालेला आहे. सरकारने पैसे टाकण्याचा प्रयत्न केला, पण तेव्हा तुमचं कोणत्या तरी बँकेमध्ये एक तर तुमची बँक बंद होती किंवा डीबीटी सेटिंग तुमचं ऍक्टिव्हेट नव्हतं, पण त्याआधी सरकारने तुमच्या खात्यात पैसे टाकण्याचा प्रयत्न केला. पण आता नंतर जे तुम्ही सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यामध्ये जे आहे ते पोस्ट बँकचं अकाउंट काढलं, आता डीबीटी सेटिंग तुमचं ऍक्टिव्हेट झालेलं आहे. तेव्हा फेल झालं, पण आता ऍक्टिव्हेट झालंय. तर या पुढच्या टप्प्यामध्ये जेव्हा सरकार तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकेल, आता इलेक्शन संपल्यानंतर जे आहे ते नोव्हेंबर महिन्यामध्ये किंवा डिसेंबर महिन्यामध्ये सरकार पैसे टाकणार आहे, तेव्हा तुमचे पैसे जे आहे हे नॉर्मली तुमच्या खात्यामध्ये पोहोचणार आहे. त्या ठिकाणी ट्रान्झॅक्शन फेल दाखवणार नाही. परत चेक करून पाहायचं की सरकारने पैसे टाकले आहे की नाही. बघा, पैसे टाकले की नाही सरकारने हे त्या ठिकाणी लगेच अपडेट होत नाही, काही दिवसानंतर अपडेट होते, पण तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉपर माहिती मिळत आहे की आपल्या खात्यामध्ये सरकारने पैसे टाकले का, ट्रान्झॅक्शन फेल झालं किंवा काय झालं, हे पूर्ण तुम्हाला त्या ठिकाणी ट्रॅक करता येते. जे काही तुमची हिस्ट्री आहे ते या ठिकाणी तुम्हाला ट्रॅक करता येत आहे. म्हणजे त्यानुसार तुम्ही ठरवू शकता की या तारखेला आपण पोस्ट बँकचं अकाउंट काढलं, पण सरकारने त्या आधीच पैसे टाकण्याचा प्रयत्न केला होता, म्हणजे सरकारने पेमेंट केलं होतं, पण आपल्या खात्यामध्ये पैसे का पोहोचले नाही, कारण आपलं डीबीटी आधार सेटिंग ऍक्टिव्हेट नव्हतं. मग आपण जर 1 ऑक्टोबरला पोस्ट बँकचं अकाउंट काढलेलं आहे आणि 3 ऑक्टोबरला आपलं डीबीटी सेटिंग ऍक्टिव्हेट झालं, आपण निवांत झालो. आता आपण कशाची वाट पाहताय, फक्त पैसे येण्याची. पण सरकारने जर 30 सप्टेंबरलाच तुमच्या खात्यामध्ये पेमेंट केलं असेल आणि तुमचं डीबीटी आधार सेटिंग ऍक्टिव्हेट नसल्यामुळे जर ते पेमेंट फेल झालं असेल, मग त्याला काही उपयोग नाही. मग त्याला आपण दोष देऊ शकत नाही, कारण सरकारने पैसे टाकण्याचा प्रयत्न केला, पण डीबीटी लिंक ऍक्टिव्हेट नसल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नाही. आता हे पैसे तुमचे डायरेक्ट नोव्हेंबरच्या एंडिंगला किंवा डिसेंबरच्या स्टार्टिंगला तुमच्या खात्यामध्ये पूर्ण पैसे येणार आहे. त्यासाठी मी सांगितलं की डीबीटी आधार सेटिंग हे तुमचं ऍक्टिव्हेट झालं का आणि कोणत्या तारखेला ऍक्टिव्हेट झालं हे चेक करा, तारीख चेक करा, डीबीटी सेटिंग ऍक्टिव्हेट होण्याची तारीख चेक करा आणि तुमच्या अर्जावर सरकारने पैसे टाकले कधी, पेमेंट फेल जरी झालं असेल तर पैसे कधी टाकले, हे दोन्ही तारखा तुम्ही टॅली करा. म्हणजे तुम्हाला पूर्ण विषय तुमचा समजून येईल. आधी सरकारने पैसे टाकले, लिंक नसल्यामुळे तुमचे पैसे फेल झाले, पण नंतर तुम्ही आता पोस्ट बँकचं अकाउंट काढलं तर तुमचे पैसे नॉर्मली तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. बघा, हे दोन्ही काम तुम्ही करून घ्या आणि ज्या ज्या महिलांचे अजूनपर्यंत पैसे आले नसेल किंवा कमी पैसे आले असेल त्या सर्व महिलांना सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर जो आहे हा व्हिडिओ तुम्ही सेंड करा आणि लिंकमध्ये दिलेले 3ही व्हिडिओ पाहून घ्या आणि त्या 3ही व्हिडिओची लिंक मी माझ्या या व्हिडिओच्या शेवट बॅनरवर देणार आहे. या ठिकाणी बघा तुम्हाला वरच्या बाजूला स्क्रीनवर व्हिडिओ दिसत असेल, ते 3ही व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी पाहून घेऊ शकता. जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.